काय सांगाल दादा, नक्की आपण मुख्यमंत्र्याची भेट घेणार होतात, काय झालं? नाही, खरं तर आज या ठिकाणी आमदार गावित ताई यांचं लग्न शुभ कार्य आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आपण त्यांनी इन्व्हिटेशन दिलं आणि म्हणून आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय। मुख्यमंत्री साहेब विमानतळावर येणार होते, त्या ठिकाणी आपण भेट घेण्याचं देखील ठरवलं। काय नेमके मुद्दे मांडणार होते आपण? आमच्या आता पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आमच्या या भागामध्ये आल्यानंतर आमचं कर्तव्य त्यांचं स्वागत करायला जाणं आणि म्हणून आम्ही स्वागतासाठी त्या ठिकाणी गेलो। नाशिकच्या जागेसंदर्भात अद्यापही तिढा आहे, त्याबद्दल काय म्हणाल? मला असं वाटतं का ही चर्चा राज्यस्तरीय सुरू आहेत। महायुतीचे सर्वच ज्येष्ठ नेते या ठिकाणी त्या विषयावरती चर्चा करताय की निश्चित हा जो काय आपण निर्णय घेणार आहे तो राज्याच्या दृष्टीने योग्य असेल, तो निर्णय ते घेतील असा आपल्याला विश्वास आहे। छगन भुजबळांचं नाव देखील त्या ठिकाणी पुढे येत आहे, त्या संदर्भात काही चर्चा किंवा काय झालंय? या संदर्भामध्ये कुठलाही उमेदवार देताना तो निवडून यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि म्हणून असा महायुतीचा हिताचा निर्णय ते त्या ठिकाणी घेतील। आपण याचपूर्वी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि सर्वांनाच माहिती, आपण प्रचारात आता सुरुवातही केली आहे, त्या संदर्भात काय म्हणाल? कारण तुमची आघाडी सर्वांच्या अगोदर तुम्ही पुढे आलात। प्रत्येकाला निवडणुकीची तयारी करत असताना आपल्याला प्राथमिक अभ्यास, जशी एखादी परीक्षा येते तर आपल्याला एक प्री प्लॅनिंग करावं लागतं, पूर्वतयारी करावं लागते आणि म्हणून ती तयारी आपण करतो, परंतु अधिकृत घोषणा झाल्यानंतर ती अधिक गतीने त्या ठिकाणी आपल्याला कामाचं इम्प्लिमेंटेशन करता येतं। पक्ष इलेक्ट्रिक मिनिटचा विचार करतं, त्याबद्दल काय म्हणाल? कारण जसं आता आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी एक आव्हान केलं संपूर्ण सगळ्याच राज्यातील महायुतीच्या नेत्यांना की आपल्याला 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद आपल्या महाराष्ट्राच्या सर्व महायुतीच्या ज्येष्ठ मंडळींनी त्या ठिकाणी दिलेला आहे का आम्ही तुम्हाला 45+ त्या ठिकाणी खासदार निवडून देऊ आणि म्हणून एक उमेदवार अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी ते योग्य ते निर्णय घेतील। आमची जागा ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे, शिवसेनेची पारंपरिक जागा आहे। त्यानंतर 2014ला 1,87,000 मताधिक्य, त्यानंतर 2019ला 2,93,000चं मताधिक्य होतं आणि म्हणून शिवसेनेला अनुकूल असलेली जागा आहे आणि पक्षश्रेष्ठी निश्चित आमचे मुख्यमंत्री देखील आग्रही आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की निश्चित आपण महायुतीच्या सर्वच नेत्यांशी चर्चा करून शिवसेनेला ही जागा सोडून घेऊ। मराठाचा उमेदवार द्यावा असं दिनकर पाटील मराठा उमेदवाराच्या मला असं वाटतं का या संदर्भामध्ये प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असू शकतात। निवडणूक ही इलेक्टिव्ह मेरिटवरती प्रत्येक उमेदवार हा संपर्क कसा ठेवतो, हा विकास कामे कसं करतो, हा संघटनात्मक कसं काम करतो, या अनेक त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे आणि म्हणून जो क्रायटेरिया एखादा फुलफिल करल त्याला उमेदवारी निश्चित मिळेल। विकास जात पाहून बघितला जात नाही, विकासाचे कामं कोण करतं, विकासाची दृष्टी कोणाकडे आहे, व्हिजन कोणाकडे आहे, मला असं वाटतं का ही जनसंपर्क कोणाकडे आहे हे सर्व नाशिककर जाणताय। नक्कीच विकासाची दृष्टी कोणाकडे हे सर्व नाशिककर जाणतात, त्यामुळे उमेदवारी जी मिळेल ती सर्वानुमते मिळणार असल्याचं स्पष्ट या ठिकाणी हेमंत गोडसे यांनी केलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।